नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण देत। सगळ्यात आधी तुम्हाला पाठीमागे जो गणपती आरोने बनवलेला आहे तो मी दाखवते। काल माघी गणेशोत्सव होता ना, तर त्याच्या निमित्ताने शाळेमध्ये त्याच्या करायला सांगितलेलं, तर इथे बघते छान बनवला होता त्याने गणपती। कुठलीही गोष्ट अशी असेल तर तो एवढा एक्साइटेड असतो यार की मम्मी हे करायचं आहे, ते करायचं आहे, मी हे कुठून करू ते कुठून करू म्हणून असं। तर मग ठीक आहे म्हटलं। आणि कालच्या व्हिडिओ खालच्या कमेंट्स आणि तुमची जी मतं किंवा इतकं भारी वाटलं की प्रत्येक स्त्रीचे विचार आता इतके छान झालेले आहेत आणि दुसऱ्या स्त्रीबद्दल वाटणारी आत्मीयता हे पण खूप छान होतं। आणि काल मला एक कविता आलेली आहे आणि स्वाती रुकडे म्हणून आहेत आणि त्या कोल्हापूरमध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, तर मग त्यांनी पाठवलेली आहे आणि ती मी तुम्हाला वाचून दाखवते। खास त्यांनी मम्मीसाठी लिहिलेली आहे। ए आई, काय या जगासाठी आम्ही तुला असं बघू, आम्हाला तू बाबासोबत होतीस तशीच दिसायला हवी। लोक गेलेल्या माणसाची आठवण म्हणून निर्जीव वस्तू ठेवतातच की, मग स्वतः त्यांच्या हाताने तुला घातलेल्या वस्तू तू अंगावर सजवून सजीव बनवून शकत नाहीस का आई? आम्ही मुलं म्हणजे त्यांचा अंशच ना ग। मग जर आम्हीच तुझ्या त्या एकेका आठवणींना आमच्या रूपात जीवदान दिलं तर, समाजाचं विधवापण सौभाग्याने लिहिलं तर, तुला सजवलं तर, सगळीकडे हळदी कुंकोला मानाने जाणारे तू, ते तुझ्या दारी पुन्हा आलं तर, आमच्या रूपाने कन्यादान करणारी तू, करशील का या रूढीदान? येशील का आमच्याकडे हळदी कुंकूच्या पहिल्या मानेला? तू शिकवलेलं जगणं आम्ही रोज जगून दाखवतो आहे, मग तू असं मन मारून का जगत आहेस? बदलशील का या रूपाने पुन्हा स्वतःला? पतीसोबत असताना थाटलेला संसार स्त्री त्याच्यानंतरही रेटतेच की, जमेल तसं हळूहळू हळूहळू ढकलतेच की, मग एकटीला बळ येतं कुठून? सोबतच्या कडूगोड आठवणीचं देत असतात खंबीरपणा, तुझा तो खंबीरपणा त्याच रूपात ताठ मानेनं तसाच्या तसा अखंड पाहायचंय। प्रेम करून प्रेमाला शेवटपर्यंत जगवलंस तू, आता तू प्रेमासोबत प्रेमाने मुक्त छंद जग। आई, होशील का पुन्हा मानाने, ताठ मानेने आणि सन्मानाने जगायला शिकवणारा आमचा आधारस्तंभ पुन्हा एकदा? लेखिका, स्त्रीत्व जिवंत ठेवण्याला नेहमी प्राधान्य देणारी एक सामान्य स्त्री, स्वाती रुकडे। सगळ्यात जास्त आनंद तेव्हा वाटेल जेव्हा हे लिहिलेलं धनश्री राजश्री विनू यांच्या प्रत्यक्ष रूपाने असतानाचा व्हिडिओ यूट्यूबला येईल आणि मागे वाजत असेल ही कविता। गीता मावशी, तुमचं जगणं आमच्यासारख्या कित्येक लढणाऱ्या स्त्रियांना प्रेरणा देत जगवतं, हे नेहमी तुमच्या लक्षात असू द्या। थँक्यू स्वाती। स्वाती यांनी माझी ओळख खूप 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 म्हणजे जेव्हा व्हिडिओ मी स्टार्ट केलेले तेव्हापासूनचे मे बी 10-1,000 सबस्क्रायबर होते तेव्हापासून खूप अशी लोक जोडली गेलेली आहेत। जसं विनिता मावशी म्हणून एक आहेत, त्याही खूप छान नेहमी मला कमेंट वगैरे असतात। अशा मोहिनी म्हणून आहे, त्याच्यानंतर नीता शहा म्हणून आहे, ज्या नागपूरच्या आहेत आणि 2-3 वेळा त्यांच्याशी भेटण्याचा प्लॅन माझा फसलेला आहे दरवेळी आणि खूप इच्छा आहे त्यांना पण भेटण्याची। आणि पुण्याचा पण आपला मीटअप जो आहे तो होईल। आता माहिती आहे तुम्हाला कशा कशा गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे थोडंसं लेट होईल, पण होईल नक्की। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बघू काय काय मला शेअर करता येईल। तर पहिलं तर आधी उन्हाळा सुरू होते, हिवाळा आणि उन्हाळ्याच्या एंडिंगमध्ये, उन्हाळा स्टार्टिंग आणि हिवाळा एंडिंग ह्या आपल्या उंबऱ्यावरती म्हणू शकतो आपण पोहोचलेलो आहोत। तर मग सगळ्यात जास्त येणारा प्रॉब्लेम आपल्याला उन्हाळ्यामध्ये की टॅन असं होतं ना कधी कधी स्किन, म्हणजे आपण एवढे जर ड्रेस घालतो तर हा खालचा भाग इतका काळपट होणार, हा वरचा भाग आपला पांढरा, आणि नंतर जेव्हा आपण बघतो तेव्हा व्हाईट अँड ब्लॅक अशी सिच्युएशन दिसते, टॅन लवकर जात नाही। तर त्याच्यासाठी खूप साऱ्या रेमेडीज आहेत। एक तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये फुल ड्रेस घाला, म्हणजे पूर्ण हात भरून असणारे ड्रेस घाला, किंवा मग सनकोट असतात ते वापरा। सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरू नका, दर 4 तासाला तुम्ही सनस्क्रीन वापरलं पाहिजेत, नाहीतर टॅन तर होतच, त्यासोबतच पिगमेंटेशन, फ्रॅकल या सगळ्या गोष्टी होतात। तर मग होम रेमेडी तरी आहेतच, जसं की म्हटलं मी हळद आणि बेसन, चंदन पण चेहऱ्याला थंडावा देतं, पण मला चंदन सूट होत नाही, मुलतानी मिट्टी पण मला सूट होत नाही, हळद बेसन सूट होतं, पण हळद आणि बेसन योग्य प्रपोर्शनमध्ये जर तुम्ही घेतलात तर ते तुम्हाला सूट होतं। नाहीतर मग तुम्ही विकतचं एक उपटन पावडर मिळते, जशी गुड वाईब्सची आहे, जे मी तुम्हाला दाखवलेले आहे। तर मग आता काय केलं मी, तुमच्यासाठी एक डेमो व्हिडिओ बनवलेला आहे की 7 दिवसामध्ये टॅन रिमूव्ह कसं होऊ शकतं। इन्स्टंटली टॅन रिमूव्ह होत नाही, एक करू शकता, डिरेक्टली उन्हामधून जर आलात
आल्यानंतर समजा मानेचा भाग एक्सपोज होत असेल किंवा हाताचा, त्या भागावरती टोमॅटो कट करून लगेच चोळायचा. इन्स्टंटली बऱ्यापैकी रिमूव्ह होतं. पण जर ते टॅन असं बसलंच असेल आणि ते लवकर निघत नसेल, जसं चप्पल आपण घालतो तर चप्पल जेवढी कव्हर असते तेवढाच भाग आपला व्हाईट दिसतो आणि बाकीचा एक्सपोज झालेला भाग जो असतो तो ब्लॅक दिसतो. तर असा टॅन रिमूव्ह होणं गरजेचं आहे. तर मग पुढे मी तुमच्याशी शेअर करते की 7 दिवसामध्ये टॅन कसं रिमूव्ह होऊ शकतं. मला खूपदा विचारण्यात येतं कधी कधी की ते स्प्रे वगैरे असतात ना की ज्यानं लगेच व्हाईटनिंग होते त्वचा, म्हणजे अगदीच टॅन झालेली असते, स्प्रे मारला ना तर लगेच व्हाईट. जसं की इथे ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साईडला तुम्ही बघताय की एक फोम स्प्रे सारखा स्प्रे आहे आणि ते लावल्यानंतर लगेच त्वचा अशी पांढरी होते. तर ऍक्च्युअल मध्ये असे कोणतेच प्रोडक्ट नसतात जे तुम्हाला पटकन असं लगेच तुमचं टॅन झालेली स्किन जी आहे ती लगेच व्हाईट करून दिली. याला खूप वेळ लागतो आणि सगळ्यात बेस्ट असतात ते आपले पारंपरिक चालत आलेले DIY, जसं की आपण बेसन पीठ आणि हळद मिक्स करतो आणि त्याच्यानंतर लावतो तर टॅन निघायला मदत होते. पण माझ्याकडे ही गुड वाइब्सची 100% प्युअर इन्स्टा ग्लो पावडर आहे, जी की खूपदा मी दाखवलेलं आहे, उपटन पावडर, आणि ह्याचा रिझल्ट खूप चांगला येतो. आता मी गावाकडे जाऊन आली होती तर नुसतं ऊन गावाकडचं वेगळं असतं आणि ते जरा जरी अंगावर पडलं तरी टॅन होते त्वचा, आणि हे टॅन 7 दिवसामध्ये निघतं आणि तेच मी दाखवणार आहे. आणि 7 दिवसानंतरची क्लिप आपण परत बघणार आहोत. तर आता काय करते, आता ही तुम्ही स्किन बघताय, चला स्टार्ट करा. तर याच्यासाठी काय करते त्याच्या अगोदर सांगेन, बाय 1 गेट 1 फ्री ऑफर सुरू आहे 15 फेब्रुवारीला गुड वाइब्स वरती. तर त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि हे प्रोडक्ट टॅग सुद्धा करून देईन. खूपदा तुम्ही बघितलेलं आहे हे प्रोडक्ट. तर आता ही पावडर अशी ही बघा इतकी संपलेली आहे, तर ही थोडीशी मी घेते. आता मी काय केलंय, पावडर आणि पाणी मिक्स केलंय आणि याचा लेप बनवलेला आहे. त्यानंतर स्किन झालेली आहेच थोडी. आता इथे तुम्ही फोटो बघताय माझा, जो मी मगाशी क्लिक केलेला आहे हाताचा. आणि एक 7 दिवसानंतर मी कंटिन्युअसली 7 दिवस हे अप्लाय करणार आहे आणि 7 दिवसानंतर मग आपण क्लिप ऍड करूयात आणि बघूयात. आता इथे तुम्ही साईडला फोटो बघितलाय. आता ही अशी पेस्ट केली मी थिक. लग्नाच्या ते हळदी वगैरे करतात दुसऱ्या दिवशी चेहरा आपला किती खुलून दिसतो, अशा प्रकारे मी अप्लाय केलेला आहे. तर मग असंच 7 दिवस आपण ट्राय करायचा. हवं तर आपण फरक बघायचा, म्हणजे ह्या हातामध्ये आणि ह्या हातामध्ये फरक बघायचा. स्वतः विजिबल फरक दिसून येतो, पण हे रिलिजियसली फॉलो केला तर व्यवस्थित फॉलो. आता तुम्ही हा फरक बघताय, अगोदरचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आणि इथे फरक बघताय. टॅन जे आहे ते रिमूव्ह झालेलं आहे आणि थोडा वेळ द्यावा लागतो. पटकन कोणतेही रिझल्ट मिळत नाही, तुम्हाला ते कंटिन्युअसली फॉलो करावं लागतं, तरच ते रिझल्ट जे आहेत ते मिळतात आपल्याला. तर मग याचे जे डिटेल्स आहेत तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि आता आपला व्लॉग जो आहे तो आपण कंटिन्यू करूयात. गेले काही दिवस तुम्ही व्लॉग्स बघत आहात. मला काम करताना सुद्धा काही ना काहीतरी बॅक ऑफ माइंड सुरू आहे असं वाटतं. पप्पांची मध्येच अचानक आठवण येते आणि काही गोष्टी अशा आठवून येतात. पण कसं आहे ना, जसं तुम्हाला ह्या आधी पण म्हटलेलं आहे की आयुष्य थांबत नाही, आपण आपल्या गोष्टी करत राहतो. आणि जास्त जर आपण त्या गोष्टीमध्ये गुंतत गेलो, एखाद्याच्या आठवणीत गेलो, तर कधी कधी असंही होतं की आपण डिप्रेशनमध्ये जाणं किंवा वेगळा विचार येणं असंही होतं. आणि आपल्यावरती सुद्धा खूप सारे लोक डिपेंड आहेत. सो त्याच्यासाठी मी नेहमी विचार करत होते की काही ना काहीतरी करत राहावं, आपलं मन गुंतवत राहावं आणि काहीतरी चांगलं करत राहावं. आणि आज होतं व्हॅलेंटाईन्स डे. तसं शक्यतो त्याचा आणि आमचा संबंध नाही, कारण कधी कसं अगदी लग्नाच्या पहिल्या वर्षापासून सचिनना हे इतकंसं काही आवडत नाही, म्हणून मीही कधी कुठल्या गोष्टी हट्ट केला नाही. पण आज अचानकच मला फोन केला होता दुपारी, काय खाल्लीस म्हणून. म्हटलं मला काही भूक लागलेली नाही आहे, म्हटलं मी एक चपाती तेवढी खाल्लेली आहे, बाकी काही खाल्लं नाही. आणि मग म्हणायला लागले की बाहेर जेवायला जाऊया. चल मग म्हटलं नको, मला ते इंटरेस्ट पण नाही आहे बाहेर जेवायला जायला. तर मग त्यांनी पावभाजी माझ्यासाठी ऑर्डर केलेली. आणि शक्यतो मला बाहेरचं कधीतरी आवडतं, कंटिन्युअसली नाही खायला आवडत, पण त्यांनी ऑर्डर केलेली म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं आपण टेस्ट करून बघूयात. कधीतरी अचानक असा धक्का देतात. लास्ट टाईमला पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले की अचानकच त्यांनी माझ्यासाठी काहीतरी गोष्ट ऑर्डर केली होती ती. तर मग पावभाजी भरपूर क्वांटिटीमध्ये होती. मग विचार केला की थोडीशी मी खाते आणि थोडी बाबाने आरवणं ठेवते. असेही सरप्राईजेस बरे वाटतात. कधी कधी आपण कुठल्या तरी वेगळ्या विचारात गूढ असतो आणि अचानक काहीतरी मग असं सरप्राईज मिळतं आपल्याला, छोटंसं का असं ना, पण मग तेवढाच तो क्षण आहे ना, तो मस्त वाटतो की चला काय नाही, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, सगळं व्यवस्थित चाललंय. तर मग तुम्हाला सुद्धा असे सरप्राईजेस होप्सो मिळू देत आयुष्यामध्ये, तुमच्याही आयुष्यामध्ये सगळं चांगलं छान होऊ देत. आणि जेवढं जमेल तेवढं सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला सगळ्या चांगल्या करू देत. माझी ही देवाकडे प्रार्थना असेल तुमच्यासाठी. तर मग आज पुलवामा अटॅकसुद्धा झाला होता आणि तो दिवस पण खूप बेकार होता. आम्ही जेव्हा ते बघितलं होतं व्हिडिओ सगळे टी व्हीवरती वगैरे, म्हणजे रडलो होतो अक्षरशः की आपल्या संरक्षणासाठी देशाच्या सीमेवरती
आपले जवान काम करतात, सगळं करतात आपल्या संरक्षणासाठी, आणि त्यांची ती अशी अवस्था त्यावेळेला प्लस ताजवरील हल्ला जो होता तेव्हा ते सगळं आम्ही बघितलं होतं टी व्हीवरती, सगळ्यांनीच बघितलं होतं. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणते की तुम्ही जे काही टी व्हीवरती बघता तर ते नेहमी चांगलंच बघा, चांगल्या विचारांचं बघा. सभोवती तुमच्या जी माणसं असतील ती नेहमी सकारात्मक ठेवा, तुमच्या प्रयत्नांना यश मिळू देत अशी प्रार्थना करणारी ठेवा. वाईट लोकांची संगत अजिबात पकडू नका, नाहीतर सगळ्या गोष्टी चुकीच्या घडतात. मला पावभाजी दिलात ना गिफ्ट म्हणून, म्हटलं तुम्हाला जिरा राईस देतो. ये नो चल बे, ये नो चल बे असं कसं? असंच ते. तरी पण तो बऱ्यापैकी सुटा झाला. नवीन तांदूळ असल्यामुळे कसं ते थोडंसं चिकट झालंय, जुना असतं तर तो सुटा झाला असता बऱ्यापैकी. त्याला ठेवा तसंच, आपण नंतरच्या व्हॅलेंटाईनला करूया त्याला. दुसऱ्या पुढच्या वर्षी मिळते की मामाला सांगून ठेवते पुढच्या वर्षी देऊन तांदूळ. मिरच्या 2, तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा, लवंग, लवंग 2 आणि कटच नाही. डान्स करायला लागले ते. वेलची 3 टाकले आणि 1 सुकी मिरची. काय करायला लागले तुम्ही? काय म्हणतो त्याला? बाजूला होती सांगते. आणि आता जिरे. असं वाटलं नजर काढून टाकायला लागली सर. जिरे 2 हा फक्त मलाच आहे? नाही, सगळ्यांना. आपण भात कमी खातो रात्री, थोडाच घेतो. गॅस बंद कर. चिटका लागले ते. चिटकत नाही आहे, तो वाफेवरती शिजवायचं आहे. स्वतःच बाहेर पडलं. मीठ ऑलरेडी मी टाकलेलं आहे भात शिजताना, तरी पण जरासं वरण टाकते. मगाशी मी भात शिजताना मीठ टाकले. परत कशाला टाकायला लागले साहेब? थोडंसं. उलट मीठच कमी खायचं माहिती काय, सगळ्या पटकन होणारा भात. टेन्शनच नाही. कुकर शिजवून घ्यायचं. आम्ही रात्रीचा भात खूप कमी खातो. भाकऱ्या जास्त असतात आमच्याकडे, म्हणजे प्रत्येकाच्या 2-2 भाकऱ्या असतात. भात एवढासा असतो, सकाळचा थोडासा जास्त असतो, म्हणून त्यासाठी चवीला रात्रीचं जेवण थोडं लाईट असावं. लाईट आपल्याकडे आहेत की लई? हा, झटपट होणारा जिरा राईस. झटपट आणि पटपट होणारा. हा मी इंद्रायणी तांदळाचा केलाय. बासमती तांदूळ गडबड अवेलेबल नव्हते. चल आता जेवून घेऊयात आपण. काय बंद करू काय करतो. तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. दादा, सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे. तू नको साथ देतो ग बस. ओके, चला तर मग आजचा व्हिडिओ जो आहे ते इथेच आम्ही संपवतो. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन परत आम्ही हजर राहू. आज बुधवार, उद्या गुरुवार. उद्या शक्यतो विचार करते की एक वेगळा काहीतरी व्हिडिओ घेऊन यायचं. आता लास्टली मी स्वतःची काळजी म्हणून असा एक व्हिडिओ टाकला होता. आणि आता जसं आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं की टॅन रिमूव्हच्या गोष्टी, उद्या अजून काही स्किन केअर जे की मला उपयोगाला पडलेले आहेत, छोट्या छोट्या गोष्टी, असं काहीतरी विचार करते. पण बघू, असं जमलंच तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवेनच तुम्हाला.
करते की असं काहीतरी वेगवेगळे टॉपिक घेऊन यावेत शक्यतो, तर मग ते चालू आहे. आणि बाबा पण चालले आहेत गावी, मिशन गावाचं घर, कारण यात्रा आली जवळ आणि मागच्या महिन्यात सगळं करायचं होतं, पण पप्पांचं हे झाल्यामुळे ते सगळं पुढे, कारण त्याच दिवशी आम्ही तिकडे गावी जाणार होतो आणि ते सगळं झाल्यामुळे सगळ्या गोष्टी लांबणीवरती पडल्यात, कारण यात्रा 18 वर्षांनी होते. तर मग सगळ्यांची कामं झालेली आहेत गावामध्ये, घरांचं वगैरे, पण आम्ही सगळे इकडेच असल्यामुळे तिकडे लक्ष द्यायला कोणीही नव्हतं. आणि आता म्हटलं आता जाता येते, मग हे आणि बाबा चाललेले आहेत. मी आरव थांबणार आहोत. मम्मी आणि राजश्री येणार आहेत शुक्रवारी, शनिवारी सकाळी ते पोहोचतील. अरे देवा, आरवला सांगितलेलंच नव्हतं, आत्ता कळालं त्याला. रिॲक्शन वगैरे, अरे तिकडे येणार आहे, त्याची रिॲक्शन वगैरे. तर मग बघू, चला उद्या आपण परत भेटू अजून एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.